बोंधू अशोक खरातच्या कांडळवाडीतील गावकऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत. तो ज्या गावात होता त्या गावातल्या लोकांच्या काय भावना आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काही जे आहेत तर त्या वेळेला त्याच्यासोबत शाळेत देखील होते, त्याचे शालेय मित्र देखील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगा, तुमच्यासोबत तो शाळेमध्ये होता तर काय त्याचं त्यावेळेचं वागणं होतं, काय सांगा? त्या टायमाला वागणं चांगलं होतं साहेबांचं. लहानपण म्हणलं तर मग आता 6वी-7वीला 6-7 वर्षाचं वय होतं आमच्या. तिथून पुढं 5वी-6वीपर्यंत मी साहेबांसंग शाळेत होतो आम्ही दोघंजणं. मग तिथून पुढं नंतर ते 10वीत केले, मी 6वीलाच कट झालो शाळेतून. काही माझ्या गरिबीमुळं म्हणा, काहीतरी पैसा हरकत कमी म्हणा, त्या काळामध्ये काय शाळेला पैसे लागायचे ना, मी कट झालो. त्यावेळेला कसं वागणं होतं ते काय? त्या टायमाला चांगलंच वागणं होतं त्यांचं वाला. त्या टायमाला आता माझं वय काय त्यांचं आम्ही संघाचं वय आमचं. हा खेळ एवढा फक्त प्रश्न आहे साहेबाचा मावाला. संघाच राहिले बा आम्ही. बाकी पुढे त्यांनी काय केलं ते मला काय सांगते. त्यावेळेला स्वभाव कसा होता त्यांचा? स्वभाव त्या टायमाला होता थोडा, पण म्हणजे ताई स्वभाव होता, पण कोणच्या वाटा नव्हतं जात ते. आता मी किरकोळ माझं त्यांच्या संघ खेळलो असं. काय ते परिस्थिती कशी होती त्यांची घरी? काय परिस्थिती गरीब होती, कारण कुटुंब मोठं होतं. ते 6 भाऊ 6 बहिणी आणि परिस्थिती एकदम नाजूक होती. तो साधारण शाळेत जवळजवळ आणवण्याच्या याचा पायात काही नसं राहत इथपर्यंत पाहणं. ते 10वी नंतर तो बाहेर गेला, त्यानंतर त्याचा संपर्क कुठं आला आणि काय आला ते आम्हाला काही सांगता येणार नाही. हां, त्याचं काय अगदी साधी राहणीमान होती तिची, काय एवढं हे नव्हतं फार. म्हणजे गरिबीच पूर्ण होती. माझं पूर्ण गावात गरिबीच होत होतो आज नाही, पण त्यांचे कुटुंब मोठं होतं. कुटुंबात कोण कोण होतं त्यांचं? काय कुटुंबात काय ते वडील आई वडील ते भाऊ सर्व, बाकी दुसरं कोण 2 आयांचा विस्तार होता. 2 जण भाऊ एका यायचे आणि बाकीचे विस्तार एका आईचा, मोठ्या आईचा. आणि एक भाऊ कुठं तरी त्याचा शिकला, काही इंजिनिअरिंग आहे कुठं काय ते नाही सांगते. हां, एक त्याचा सक्का भाऊ. हां, नाही पहिले त्याच्याच भाऊ स्वतःचा. 2 जणच येते एका आईची. एवढी खाण्याची मरे माहिती आहे आम्हाला त्यांची. पण आता त्याची जर परिस्थिती गरीब होती, अतिशय हलक्याची परिस्थिती म्हणताय, मग आता हे सगळं साम्राज्य त्यांनी उभं केलं, कसं केलं? अहो, ते काही सांगता येणार नाही ना आम्हाला. तो पुढं काय शिकला का काय नाही, का कसा कॅप्टन झाला ते त्यालाच माहिती. ते काही आम्हाला त्याचं दाखव. फक्त गावात यायचा, कधी मध्ये रामराम घालायचा, भाषेच्या पलीकडे काहीच नाही. कधी त्याचा त्रासही आम्हाला नव्हता. कधी बुवा याला हे केअर का त्याला हे कर, तसं काही नव्हतं. फक्त बुवा नात्याने आम्ही फक्त गावचा मोठा माणूस झाला म्हणून आम्ही नमस्कार घालायचो. बाकीच्या पलीकडे काहीच नव्हतं त्याचं. त्यांनी साम्राज्य कसं उभे केले आम्हाला काही सांगता येणार नाही. गावामध्ये असं काही गावामध्ये काहीच करेल नाही त्याने. गावा कोणाला काही दिलं नाही गेलं. निघून गेलं तर घर सोडून? काय घर सोडून तो गेला तो, पण काय 15-16 वर्ष कुठेतरी बाहेर गेला, तर परदेशात गेला. कोणी म्हणतात कोण कुठे गेला, बस एवढंच ऐकून. बाकी काय परदेशात गेला, मग तेवढं कसं शिक्षण घेतलं काय घेतलं ते त्याला माहिती. कॅप्टन कसं झालं ते त्यालाच माहिती. बाकी सर्वसामान्य लोकांना काय माहिती हा कॅप्टन का झाला. आता मोठमोठे लोक जर त्याजवळ येऊन जात होते, हे नंतर आता पेपर पाहिल्यानंतर आम्हाला सर्व उघड झालं. आम्हाला माहीत नव्हतं तेवढं भय आहे म्हणून, पण हे सर्व उघड झाल्यानंतर आम्हाला थोडा अचंबा झाला. काय बाई ते आपल्या गावची काय बाई असं झालं. आणखीन काही गावकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय कसं वर्तन होतं शाळेमध्ये त्याचं, किंवा त्याच्या गावामध्ये काय सांगा तो? एकदा समृद्धीवर वावी कांडवाडी रोड मी जात असताना त्यानं 4 चाकी गाडी आडवी घातली. मला म्हणे, अरे मधू तू विनोबाचा शिष्य म्हणे, काही करता नाही आलं म्हणे, तू शेतीच करतो. मी ऐकलं, माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अरे मग त्याला एकच वाक्याचं मी वापरलं. माझ्या गुरुनी मला काय असं शिकवलं, तुझ्यासारख्या चोऱ्या केल्या असे तर लई म्हणलं, तुला लई इतके बनगे बांधले मी त्यापेक्षा. पण मला माझ्या विनोबानं असं शिकवलं नाही. विनोबाजीची जगात कीर्ती. मी त्याला ओतप्रोत भरलेला माणूस आहे. मी वाईट सगळी माझ्या आज 47 वर्ष मी ज्ञानपीठ चालवतो. माझ्या हातून असं वाईट कुणी घडलं नाही. आणि ज्या वेळेला वाईट काय घडलं त्याच वेळेला मी माझी मान तोडून टाकी. पण त्यांना दाखवलं. आज 25 वर्ष झाली, तो अजून माझ्याजवळून गेला. 2-3 वेळा त्याची गाठ झाली, पण माझ्याजवळ थांबत नाही, बोलत नाही माझ्याशी. आता इतकं परिस्थिती तर त्याची एवढी नव्हती. मग आता एवढं सगळं साम्राज्य त्याने उभं केलं, मोठे मोठे बंगले केल्या. एकदा काय झालं, तो आमचा विठ्ठल गवळराम गेला त्याच्या सासूरवाडीला. ती एक विधवा ती फुई त्याची फुई सासू.
तिला विचारलं म्हणे मी अशोकचा मामाचा मुलगा फुईचा मुलगा आहे म्हणे. मग म्हणे तुम्ही कांडावर त्याला चहा प्याला. चहा प्याल्यानंतर ती म्हातारी म्हणते काय करता मिळाल्याला. आता ते जुनं बोलणं कोकणी काय करता मिळाल्याला दररोज स्वाऱ्याच करतो म्हणे. तो विठोबा गवडे या माणसाची बोला कवरले त्याचाच भाऊ. ती म्हातारी अशी बोलली म्हणजे हा कोंबड्या आता मी सांगितलं तुम्हाला माझ्या 8 कोंबड्या नेल्या पण मी म्हणलं जा खायला बा मांजरानच. तुमचे पण कोंबड्या चोरलेलं आहे. हा माझ्या 8 कोंबड्या चोरल्या. आता बाकीच्या काय गोष्ट आहे कधीची गोष्ट आहे? जरा 40-30 एक वर्षाची गोष्ट. तो शाळेत होता त्यावेळा. इकडं न्यायचा आणि दाब्यावाल्याला विकायचा. आता लोकांचे खुरडे उघडे राहायचे असे काहीतरी हे लावेल दगड लावेल न्यायचा मध्ये शिरून. तो वाईट पोरगा होता पण. मग आता हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतं? सगळे त्याची कृत्य आहे महिलाच्या अत्याचार. त्याचं प्रायश्चित्त बघू राहिला. प्रायश्चित्त बघू त्याला जसं केलं राव नावाने कृत्य केलं दुर्योधनासारखं केलं तिकडून नाही तर तो वाईट प्रवृत्तीचं आता त्याचं फळ भोगणार. काय आता हे सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला काय वाटतं तर काय शिक्षा झाली पाहिजे? अहो या माणसाला शिक्षा व्हायला पाहिजे. जन्मठेपेपेक्षा मी घोटेवाडीचा गावचा रहिवासी असून मी माझी डेप्युटी सरपंच आहे घोटेवाडीचा. मला असं म्हणायचं आहे की असे जे विकृत माणसाला फाशी त्याला काय आपण त्याला बाह्यदंड केला पाहिजे. असं केलं पाहिजे की त्याचा मृत्यूदंड दिला पाहिजे त्याला. कारण ह्या व्यक्तीमध्ये जगण्याचा कुठलाच अधिकार नाही. शोषण करा तुम्ही कुठलंही शोषण करण्यामध्ये मजा आहे का? स्त्रियांचं शोषण जर केलं गेलं आहे पूर्ण नाशिक जिल्हा पूर्ण आउट केलं आहे त्यांनी. आणि नाशिक जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर त्या व्यक्तीला बडे बडे अधिकारी म्हणा किंवा राजकारणी म्हणा अशी जर व्यक्ती त्या लोकांना जर सहाय्य करतं तर अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार काय आहे? मग सांगा तुम्ही. हां त्याला शिक्षा अशी व्हायला पाहिजे की त्याला मृत्यूदंडाची शिक्षा व्हायला पाहिजे. असा माणूस समाजामध्ये नको आहे. जन्माला यायला नको आहे. आणि याला कुठलं ना कुठलं जगून देण्यापेक्षा फाशी देणं फार महत्त्वाचं आहे. तर आणखीन काही गावकरी आपल्यासोबत आहेत. गावाची बदनामी होती ह्या सगळ्या प्रकरणामुळे. काय वाटतं तुमचं? बरोबर गावाची बदनामी होते पण गावाचा त्याचा संपर्कच नव्हता. म्हणजे फक्त 10वीपर्यंत ते शाळेत होता. नंतर तो कुठे गेला त्याला हाँगकाँग म्हणायचे. हाँगकाँगला कुठंतरी होता त्याच्यामुळे त्याला हाँगकाँगच म्हणायचे. बाकी त्याचा गावाशी संपर्क काही तो कधीतरी यायचा. एखादं लग्न असलं त्या लग्नात गाठी भेटी व्हायच्या. बाकी त्याच्या गावाशी कोणाशी देणं घेणं किंवा हे काहीच नाही. सगळा प्रकार बघून तुम्हाला काय वाटतं त्याचं सगळ्या गोष्टी ज्या समोर आहेत? दुर्दैवी प्रकार आहे हा. कारण गावाची बदनामी किंवा याची हे खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. एवढं मीडियावर पूर्ण महाराष्ट्रात दिसू राहिल्याचं वाईट वाटतं. ते असं काही घडण असं काही वाटलं होतं का त्याचं? तुम्ही जर लहानपणापासून बघताय त्याला. नाही आम्हाला त्याचे कदापि माहीत नाही ते असं घडेल किंवा काय हे कोणावर शक्यताही नव्हती. परंतु अशी व्यक्ती जन्माला येणं आणि असे वाईट कृत्य करणं अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारे जगण्याचा अधिकार नाही. आणि पूर्ण नाशिक जिल्हा त्या व्यक्तीने पूर्ण नाशिक जिल्ह्याची पूर्ण इज्जत घातलेली. पूर्ण नाशिक जिल्ह्याची इज्जत घातलेली अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही. अशा व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीमध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे. त्याला जन्मठेप वगैरे नको होय. फाशी झाली पाहिजे अशा व्यक्तीला. याच्या पलीकडे दुसरी शिक्षा नको त्याला. निश्चितच आपण बघितलं की कांडळवाडीचे सगळे गावकरी होते. काही आजूबाजूचे देखील गावकरी होते. काही त्यांच्या वर्गमित्र होते. यांनी सगळं हकीकत जी आहे ती लहानपणापासून सांगितलेलं आहे. तो गावात कोंबडी देखील चोरायचा किंवा त्याचं वर्तन कसं होतं काय होतं. तो नंतर 10वी नंतर तो घर सोडून निघून गेला होता. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते गावकऱ्यांनी सांगितल्या आहेत. त्यामुळे आता अशा कृत्यानंतर त्यांना कुठंतरी एक खंत वाटते आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी देखील मागणी आता ह्या गावकऱ्यांनी केलेली आहे. कॅमेरामन अमित आडेसह कुणाल जायकर, ट्विन मराठी, वावी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.